आसुरी हुंकारानं धरणी कंपित होऊ लागली. कुंभकर्णानं चवताळून रामाच्या सैन्यावर चाल केली. डोळ्यातून आग ओकीत त्याने वानर सैन्य पायदळी तुडवलं. दिसेल त्याला चिरडत, ठार मारत, दाताखाली भरडत त्याने चोहीकडे विध्वंस मांडला. हे पाहून हनुमंत क्रोधित झाले. त्यांनी मोठे मोठे वृक्ष पाषाण कुंभकर्णाला फेकून मारले. पण कुंभकर्णाला काही फरक पडला नाही. नलनील, जांबुवंत, सुग्रीव, अंगद अशा रणधुरंधरांची मात्रही त्याच्या पुढे फिकी पडली. युद्धाच्या आवेशाने तो बेभान होऊन गरजला. अरे तुच्छ शुल्लक भ्याड माकडांनो, तुमच्याशी लढण्यात मला अजिबात स्वारस्य नाही. मला हवे तुमच्या राम आणि लक्ष्मणाचे प्राण. त्यांची शिर कापून बंधू दशाननाच्या चरणावर वाहणारे मी. माझा पराक्रम बघून येऊन लपलेत की काय? समोर या, या समोर. नाही कुंभकर्णा, भ्याड नाही तर योद्धा म्हणून हा राम तुझ्या समोर उभा आहे. गर्वाने उन्मत्त रावणाला तू विध्वंसापासून परावृत्त करीत होतास. त्यामुळे तू धर्म जाणतोस असा माझा ग्रह झाला. पण नाही, तू साथ दिलीस अनाचाराला, पक्ष घेतलास अधर्माचा आणि विनाश केलास निरपराध्यांचा. आता तुझा निपात करणं हे माझं युद्ध कर्तव्य. युद्धाला तयार हो. मी तर सिद्ध आहेच. आणि मग काय? भीषण युद्धाला सुरुवात झाली. बलाढ्य कुंभकर्णानं सारं कौशल्य पणाला लावलं, परंतु प्रभू रामचंद्रांच्या सामर्थ्यापुढे त्याचा प्रभाव पडू शकला नाही. अखेर महान धनुर्धारी प्रभू श्रीरामांनी दिव्य मंत्र जपून एक बाण काढला. धनुष्याला लावून प्रत्यंचा ओढली, वेद घेतला आणि बाण सोडला. खांद्यापासून एक हात वेगळा झाला आणि कुंभकर्ण तळमळला. तोवर श्रीरामांचा दुसरा अमोघ बाण धनुष्यावर चढला होता. तोही सणसणत आला. कुंभकर्णाचा दुसरा शक्तिशाली बाहूही तुटला. कुंभकर्ण वेदनेनं कळवळू लागला. पण त्याचा शेवटचा क्षण बाणाच्या डोकावर खुचून वीरश्रेष्ठ श्रीराम सिद्ध होते. महाप्रभावी प्राणघातक अजस्त्र महाशक्तिशाली कुंभकर्णाचं मस्तक छेदून आभाळात भिरकावून दिलं, जे महासागराच्या तळाशी जाऊन ते विसावलं.
प्रभू रामचंद्रांनी अखेरच्या बाणानं कुंभकर्णाच्या नाभीचा वेध घेतला आणि त्याची कटी छेदली. कुंभकर्णाचा देह विलग झाला, निष्प्राण झाला. जागेपणी त्रिखंडाला त्राही भगवान करून सोडणाऱ्या अत्याचारी रावण बंधूची दुष्ट छाया रामकृपेनं नष्ट झाली आणि आनंदून गेलेल्या देवदेवता, यक्ष, किन्नर, गंधर्व आणि त्रैलोक्यातल्या पुण्यात्म्यांनी विजयी वीर श्री रामचंद्रांवर भरभरून